दिल्लीच्या जंतर मंतरवरती तरुणांनी गाजवलेल्या आंदोलनानंतर आता योगगुरू रामदेव बाबा यांच्या एका विधानानं संपूर्ण देशामध्ये नवा वाद पेटवलाय। हरिद्वारमधील पतंजली योगपीठामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रामदेव बाबांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरती अत्यंत तीव्र शब्दामध्ये निशाणा साधलाय। रामदेव बाबा यांनी म्हटलंय की हा देश रस्त्यावरनं किंवा आंदोलनामधनं चालत नाही, तर हा देश संसद आणि संविधानानं चालतो। शिक्षण मंत्री कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार केवळ पंतप्रधानांना आहे, रस्त्यावरती उतरलेल्या गर्दीला नाही, असा थेट टोला त्यांनी लगावलाय। पिछले दिनों जंतर मंतर पर कुछ जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। रामदेव बाबा इथेच थांबले नाहीयेत, तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या जेनझी म्हणजेच आजच्या तरुण पिढीवरती संस्कृतीहीनतेचा आरोप केला आहे। आंदोलनाच्या दरम्यान तरुणांनी ज्या घोषणा दिल्या आणि ज्या भाषेचा वापर केला त्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला। शिव्यांची लाखोली वाहणं ही आपली संस्कृती नाहीये असं म्हणत त्यांनी जंतर मंतरवरील आंदोलनामुळे जागतिक पातळीवरती भारताची बदनामी झाली आहे असा दावा केला। तसेच आंदोलनामध्ये ब्राह्मणशाही आणि आरएसएस विरोधामध्ये दिल्या गेलेल्या आजादीच्या घोषणांचा देखील त्यांनी कडाडून असा निषेध केलाय। अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, आरएसएस से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी। अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि आरएसएस से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए। यदि आपको जो अधिकार इस देश का संविधान किसी दलित शोषित वंचित को देता है, वही अधिकार इस देश में ब्राह्मण को भी देता है। इसलिए ब्राह्मणवाद को क्यों गाली देना, मैं कहता हूं कोई भी वाद नहीं होना चाहिए, लेकिन ब्राह्मणों को भी गाली देना वह भी असंवैधानिक अलोकतांत्रिक है, शूद्र को गाली देना भी अलोकतांत्रिक है। रामदेव बाबांचं हे वक्तव्य समोर येताच राजकीय वर्तुळामध्ये आणि विशेषतः विरोधी पक्षांकडनं यावरती अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत। नेत्यांनी रामदेव बाबांच्या या विधानाचा तीव्र निषेध करत म्हटलंय की बाबांनी स्वतःच्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करावं, लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक हक्कांवरती बोलू नये। संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जेबीएमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम। तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा। संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो। विरोधी नेत्यांनी आठवण करून दिली की हे तरुण स्वतःच्या हक्कासाठी आणि पेपर फुटीसारख्या गंभीर घोटाळ्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले होते। पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती केलेल्या लाठीमाराचं समर्थन करणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता आणि सोशल मीडिया युजर्समध्ये देखील रामदेव बाबांच्या या भूमिकेवरनं दोन गट उभे राहिले आहेत। एका बाजूला मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग रामदेव बाबांवरती नाराज आहे। विद्यार्थी तिथे मजा करायला गेलेले नव्हते, तर स्वतःच्या भविष्याची लढाई ते लढत होते अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी बाबांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे। आंदोलनामधील भाषा चुकीची असू शकते, पण विद्यार्थ्यांचा मूळ मुद्दा योग्य होता असे बहुतांश जनतेचं म्हणणं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला रामदेव बाबांच्या समर्थकांनी त्यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे। आंदोलनाच्या नावाखाली देशामध्ये अराजकता पसरवणाऱ्यांना आवर घातलाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली। एकंदरीत पाहायला गेलं तर जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपलं असलं तरी रामदेव बाबांच्या या ताज्या विधानामुळे आता या मुद्द्याला पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक अशी दोन तोंड फुटली आहेत। देशामधील तरुण विरुद्ध रामदेव बाबा असा संघर्ष आता कोणत्या वळणावर जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांवरती केलेली टीका योग्य आहे का, की विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य होतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा।